राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज उशीर झाला. उशीर माझ्यामुळे झाला नाही. मॅटर असा आहे, सकाळी लवकर भाग शूट केला, लवकर टाकला आणि लवकरात लवकर तो रिजेक्ट पण करून टाकला यूट्यूबने. काय होतं, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाही, पण खऱ्याने चांगलं काम करायला गेलं आणि असं आसोडाचं फटकं जे चुकतंय त्यांच्यावर मारलं ना, की तिथून थोडं आग लागती आणि मग तिथून थोडं कार्यक्रम करतात. असू द्या, काय फरक पडत नाही. जे शक्य आहे तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. उद्या डिलीट बी हाणला तरी नवीन काढतो, ना काळजी करू. फक्त मग यांनी मला बाहेर ठेवला पाहिजे, आत नाही टाकला पाहिजे. काय ना बरोबर. जुली साहू हा जो प्रकार आहे, ही जी बाई आहे, ही समजून घेतली की तुम्हाला स्टोरी कळली. भागलपूर आणि बुरारी पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. जुली साहू ही 30 वर्षीय महिला आहे. तिला 4 बहिणी आहेत पाठीमाग, ती धरून 5. ही सगळ्यात थोरली. तिचं लग्न झालं, तिला सासरी पाठवलं. नवऱ्याचं नाव आहे कैलास साहू. आता ह्याचं आत्ता वय 35 आहे. 4-5 वर्षांनी नवरदेव मोठा असावाच, नाही असं नाही. संसार आधी चांगलं चाललं होतं, पण बाई जरा वळवळ वळवळ करायची नुसती. कशी करायची तर नवऱ्याला उलट उत्तर देणे, सारखी किरकिर. मग आता हसत खेळत काय काळ निघून गेला, 2 पोरं तर झाली बा त्यांना. मग त्याला म्हणली, तुझं कमाई किती? मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे, मी व्यवसायाशिवाय राहू शकत नाही आणि माझ्याकडे एक कला आहे. हा, कला म्हणजे पाककृती. मग त्याला आपण मग थांबतो की भजी तळणे, मी ते बनवते आणि माझं मी हॉटेल टाकायचंय मला. हे म्हणलं, अरे नको जाऊ, मी कमावतोय ना, त्याच्यात आपण सुखी आहे. पोरांना शिक्षण मला हाय फायद्याचे, पैसा लागतो. तिचं बी बरोबर होतं समजा, पण पुढं काय वाढून ठेवलंय ही त्यांच्या प्रपंचात दोघालाही त्याची कल्पना नव्हती. आता ह्यो सरपंचाची गाठ घेतली त्यांनी त्या गावच्या. म्हणले, थोडी जागा द्या, पावती चालू करा आम्हाला, आम्हाला इथं हॉटेल टाकायची आणि तिथं एस टी बिष्टी थांबायची स्टँड, तिथे शेजारची जागा. पण मला चांगलं आहे बाबा, दुसरं हॉटेल नाही, चहा मिळन, लोकांना भजी मिळते, टाका तुम्ही हॉटेल, तुम्हाला जागा देतो इथं तात्पुरती. दिली जागा. पात्र्याचं शेड उभं केलं, पाठीमागं एक खोली बनवली. त्याच्या तिथं काय मटेरियल बिटर राहायचं, कांदा बिंद अमकं तमकं तेलाचं डबं. बाहेरच्या साईडला ते हातगाडा आणि त्यांचं हॉटेल चालू झालं भाऊ तिथं. आता जसं 1-2 महिने झालं, तसं ह्या बाईने काय केलं, ह्या जुलीनी म्हणले, तुम्ही धंद्यात थांबायचं नाही, इथं मी एकटा व्यवसाय चालवणार. हा, तुम्ही आपलं दुसरं काम बा, शोधा. काय बी पहिलं होतं ना ते करीत जा, शेतमजूर होता ते, कुठेही जा. पण इथं काय नाही. एक कंपनी होती, तिथं खताच्या गोण्या भरून बी द्यायला माणसं लागायची, तिथं 500-700 रुपये मिळायचे. तिकडं जा, कुठेही जा, पण धंदा हा व्यवसाय मी एकटी चालवणार. आता हे नवरा म्हणलं, ही ऐकतच नाही, ही लय हट्टी आहे. त्याला लय राग यायचा, ते शिवे बिवे द्यायचा. जाऊन द्या मोरू द्या, काय करतात. त्याला लय त्रास झाला की ते पोरात तोंडाकडे बसायचा बिचारा. बरं बा, तू म्हणशील तसं तू चालव. आणि ते तिथं असला, हॉटेलवर जरी असला तरी त्याला अपमानकारक बोलणं, नवऱ्याला घालून पाडून बोलणं, ह्याच्यामुळे त्याला अपमान वाटायचा. आयला गावातली लोक आहेत तिथं, ती काय म्हणते की बाबा शेव बायको अजिबात ऐकत नाही, बायको त्याला इले खसकावती. त्याला थोडं लाजल्यावानी व्हायचं. म्हणला, नकोच बा डोक्याला, त्यांना आपल्या इकडं दुसरीकडे काम करावं. गेला तो दुसरीकडे काम करायला, संध्याकाळी घरी यायचा. आता ही जी हॉटेल आहे, आता ती गरज जशी गरज तसा पुरवठा असतो, लक्षात घ्या. हा, मग तिथं आता हौशे 900 गौशे सगळे 17 लोक येणार तिथं. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. एखादा गाडीवाला ट्रकवाला येऊन थांबायचा आणि येऊन म्हणायचा, ते तंबाखू आहे का, तंबाखू वडायची, तंबाखू आहे का, वडायची तंबाखू, अशा भाषेत बरं का. मग तिला म्हणत ना, हा तंबाखूची पुढे आहे बा, हा तंबाखू चुना, हे नाही, हे नाही, ती वडायची तंबाखू. त्या 2 नंबर मधल्या शब्द सांकेतिक हे हळूहळू तिला कळायला लागले की हा गांजा मागतोय. म्हणजे बघा, ही महाराष्ट्रात आहे ना, सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात बरं का. फक्त तुमच्या खिशात पैसा पाहिजे. आणि चांगलं लय एक वेळ भेटणार आहे, पण वाईट तवाच मिळणार, हा असा विषय. ती म्हणली, नाही बा. तिला असं वाटलं की इथं धंदा आहे,
हे मागतात ना, गपचिप ठेवा का हरकत आहे. मग थोडं गपचिप ठेवायला सुरुवात केली. ठेवून द्या. काही दिवस निघून गेलं. चपटी मिळेल का? चपटी चपटी आहे का? औषध आहे का? औषध वर जायचं. हा, मग तिला शोध लागला की हा दिशी मागतोय, हा दारू मागतोय. त्या थोड्या 10-5 बाटल्या ठेवायला सुरुवात. जेवढ्या खात्यात तेवढंच आपलं. हा, पोलीसची रेड बीड पडली तर एकदम नको गावायला. भजी तळता तळता आणि चहा करता करता बाईने असा 2 नंबर धंदा चालू केला. पण तो काही लय असा मोठ्या प्रमाणात होऊ शकत नव्हता. 10-5 गिरायकांची गरज भागवण्यासाठी धंदा होता तो. त्या जुलीनी हे पैसे खेळायला लागले. मग तिचा रुबाबही तेवढाच वाढला घरात. हा, नवरा तर काय, हा, टिकली सारखाच झाला तो. टिकली तर टिकली नाही तर हुकली. ते नवऱ्याला मी आज पुरे 2 कमावले. किती कमावले? 500. ह्या दोघात असं होतं ना, ते असं व्हायला लागलं. सारखी बांधणं बिणणं. नियती एवढं करून थांबली नाही. बघा मनाचा कंट्रोल सुटल्यावर काय काय होतं. शिला थोडं पैसे आलं, चांदीचं धाकबीक केलं, थोडं घरात आता साठलं असं बंडल 2 बंडल 10,000 20,000. तिला वाटलं मी अंबानी बाईच झाली मी आता. हे असंच आहे लोकांचं. कंट्रोल सुटला, विषय संपला. आणि अजून येतच आहे. आता थोडं असं एन्जॉय केला पाहिजे, मस्त जगलं पाहिजे. मग एन्जॉय कसा करायचा? तर तिनेच 90 हाणायला सुरुवात केली. लय अवघड आहे बरं का संध्याकाळचं. तिने 90 हाणायचं. काय व्हायचं की ती 90 हाणली की तिला एकदम असं वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटायचं. हा, भया मला माहीतच नव्हतं. तरी म्हणलं एवढी दारोडे बिरोडे पडतात कसं काय. आणि जी कारमध्ये फिरणारी ती सुद्धा सूट बूट घालून स्टाईलमध्ये 30 ml आईस प्लीज म्हणून सुद्धा पिणारी. ध्यानात ठेवा, तुम्ही हादबट्टी प्या, नाही तर स्कॉच प्या 5 स्टार मध्ये बसून, पण तुमच्या बायकोच्या नजरेत ती दारूच कशी प्या, ते बी एवढाच. असा विषय असतो. बायको खपून घेत नाही बा दारू. मग ती आता लागली सुराला. त्या दिवशी कसं हलका हलकं वाटलं होतं. मग आज घ्यायला काय हरकत आहे थोडी. उलशिक उलशिक मानता मानता रोज. हा, मग ती काय सांगावं लागत नाही. 90, मग अजून थोडी 45, मग 45 असा विषय होतो. एक मारल्यावर तर फुल तांगाट. बरबजी बीजी शिळी आहेत आणि ताजे बी असतात चाकण्याला. आता हिला जे आल्हाददायक वाटायला लागलं, भाई गोरी गुमटी दिखणी, तिला नजरा काढायच्या की तिला रूपाचा गर्व बी असतोच, नाही असं नाही. की एका ठराविक विशिष्ट गोष्टीसाठी तर 500 मिळते भाऊ. आणि आमका तमका तर किती स्मार्ट दिसतो, देखणं दिसतो, जीनची पॅन्ट घालतो, जॅकेट सकट. काय हरकत आहे भाऊ एखादा आपला. नवऱ्याचं कसं आहे. आता ही बाई 10 रुपयाचा वास यायला लागला तर कोणाला नाही. तर नवरा 10 रुपयाला की बायकोला वास येतो का? ती ओळखते नाही, एका शब्दावर ओळखते. ती नुसती फोन आला म्हणले ना, आलो कुठे आहे, काय करताय, हा काही बोलून द्या, एक वाक्य बोलून द्या, एक शब्द बोलून द्या. हा आलोच घरी, थोडा मित्र भेटला होता, त्याच्या शब्दाच्या आवाजावरून बायको लगेच कळतं आज हाणली. लगेच म्हणा घरी या, तुम्हाला दाखवते. लय बेकार काम. आता विषय इथं काय झाला, नवऱ्याला कुठून तरी खबर मिळली की बायको पिती. पिती ही कळलं होतं, पण तिथं मित्र बी असतात, गडी गप्पा मारतात, पोरं गप्पा मारतात. आईला म्हणलं ही धंदा चुकीचा टाकला काय, आपण काय कळा ना. आता हाटीले म्हणलं गिराईक तर येणार, गिराईक राजा, गिराईक देवता. पण त्यांनी खाऊन पैसे देऊन उदाहरणं देता गेला तर गोष्ट वेगळी आहे. तास तास टाइमपास करतात, बिड्या फुकित्या, सिगरेटे फुकित्यात, आणि माझ्या बायकोच्या तोंडावर जोर फुकित्यात. त्याला लई त्रास व्हायचा. बरं हॉटेल बंद कर म्हणलं तर एवढ्या 1 नंबर 2 नंबरची सेटिंग बसलेली बाय हॉटेल बंद करेन का? हा, हे असंच आहे. आणि मंच मांद शिळकागरांचं असा विषय. ती ऐकायच तयार नाही. अशातच अजून पुढची स्टेप ह्या जुली साहू हिने गाठली. ते म्हणजे स्वतःचा देह विक्री करायचं चालू केलं. पण ती काय अशी कुणी बी तसला विषय नव्हता. 1-2च पकडायची, थोडी पैशावाली बघायची आणि त्यांच्याकडून थोडे पैसे चापायचे त्या सुखाच्या बदल्यात. पण लांब जायची गरज नाही. संध्याकाळी 7 वाजल्या, सगळी सामसूम झाली की C90 हाणायची, दुकानचं शटर पुढून ओढायची. पाठीमागून खोली होती, त्या खोलीला पाठीमागून दरवाजाचा सांडपाणी टाकण्यासाठी. हा, मग तिथं जागा असतीच, त्याला काय लागतंय, खोंड्याला किती जागा लागते. मग तिथं तो कार्यक्रम चालायचा. आता नवऱ्याला ह्या गोष्टी कळल्याच्या नंतर आरामका तामका फार 9 साडे 9ला बाहेर निघाला.
शिव म्हणला तू सकाळ लवकर जाते, बटाटा उकडायला लागतात, कांदा चिरावा लागतो, सगळे एवढ्या रात्रीपर्यंत तू काय करते? तुम्हाला माहित नाही की मी काय करते? थोडं डोकं हलकं करावं लागतं. दिवसभर मी किती शिंते, असं होते तसं होते. ती काय ऐकते बोलायला बिला ऐकत नाही ते. तरी काढायचा बा दिवस. त्यांनी एकदा दोनदा चापाटली मी त्याला, की ते लय पोरगा तुझ्याबरोबर बोल, त्याचा फोन कसं काय येतात ही. मग तर ही म्हणली आता वाघ मानला तरी खातोय आणि वाघोबा मानला तरी खातोय, मग जाऊन त्यांना होईन ती होईन. हा, ह्याला म्हणतात पार बीड चिपली. डायरेक्ट शिवाय द्यायला सुरुवात केली त्याला. आगाला हात लावून द्याना, टंगडं तर लांब फेकून द्यायची, टंगडं टाकले की बेकार काम. दारूच्या बी आहारी गेली, ही परपुरुषाच्या बी आहारी गेली. पैसा यायचा पण सुख समाधान, आणि ह्या दोघांची रोज भांडणं संध्याकाळी, किरकिर कालवा, हे सगळा प्रकार. ती पहिली दुसरीचं पोरग, तिसरीची पोरगी, ही पोरं बघत होती. त्यांना कसं आहे, रोजचं मड काय करणार त्याला, पोरं लहान बाळकं काय करणार आहेत, ती आपली दुर्लक्ष करायची. आज अशा शिवाय देते, ही त्याशिवाय, आणि हे सगळं मुलांसमोर चालू होतं. आता संस्कार काय होणार आहे? आई बी पिते, बापा बी पितो म्हणल्यावर भविष्यात जाऊन अजून पोरं बी प्यायला सुरुवात होतात, कारण संस्कार तसे आहेत ना. बऱ्याच जणांचे कार्यक्रम घरी आणून पेतात बरीच जण, हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होईल 27 नाही तर 26ला. करू नका काय तसं. आता काही दिवस निघून गेले, त्या नवऱ्याने हिचं सगळं सहन केलं, पण ही बाहेरचे जे प्रियकरण हे ते म्हणला नाही, हे थांबलं पाहिजे कुठतरी. मग त्यांनी प्रेशर टाकायला सुरुवात केली तिच्यावर रोज, ही लफडी बंद कर. हा, कोणाचं काय रोग बिग झालेला असेल ते तुला व्हायचा, आणि तुझा रोग मला व्हायचा. ही चांगलं नाही, ही तू बंद कर बंद कर. आता ज्याला ती चटक लागलेली पैशाची, ती काय ऐकते का? अजिबात ऐकायचा काही विषय नाही. माझं मी बघन, माझी मी समर्थ आहे, एकटी जगू शकते, तू राहायचं जा. मानला पोरं माझी, बायको माझी, प्रपंच माझ्या, माझी मी बघन म्हणजे काय, अशी त्यांची भांडण्यासारखी चालू. त्याला असं वाटत की नरड दाबून याला मारावा, पण काय करू शकत नव्हता, कारण त्याचे 2 लेकरांचं काय होईल हे त्याच्या डोक्यात होतं. मग त्यांनी एक दिवस ठरवलं की आता आपणच अंधाराचं फिल्डिंग लावायची, बघायचं नुसतं काय चाललंय काय नाही. त्यांनी सुटला 6ला की लांब जाऊन, अंधार पडल्यावर तुम्हाला माहिती आहे जवळचा माणूस दिसत नाही, त्या अंधारात एका दुकानापाशी थांबून त्याला दिसत नाही असं ही शटर वाढायची, एखादा मित्र परिवार यायचा, तिचा कार्यक्रम करायचा, निघून जायचा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो दुसराच, ही बाई तांगाट. म्हणला वाटलं झालं गड्या. आता कसं होतं, नवऱ्याची विचार करण्याची क्षमताच संपून गेली. म्हणला हिला संपवल्याशिवाय पर्याय नाही. आता डोकं हल्लं. तारीख होती 4 एप्रिल 2022. या दिवशी संध्याकाळी, सोमवारचा दिवस होता. दोघं पेलेली, संध्याकाळी जेवले फिवले झोपले. 10:30 वाजता तिला फोन आला एक. काय 10:30 वाजता बाबा एखाद्याची चुंगी जागृत झाली असन 2-4 जणांपैकी, मला लय भेटायचे अर्जंट, तू आताच भेटली पाहिजे, ये ना असं तसं. हिला वाटलं 500,000 भेटते, चला त्याला काय तवा, ती काय करणार तवा. गेला, ही गेली तसा हा बी मागून गेला. तिथं पवनी पूल म्हणून एक प्रकार होता, म्हणजे पूल होता, खालून ओढा नदी जात होती, आणि अशी गावाजवळच तिथं काय निर्जन ठिकाणी कोणी येत नव्हतं, कारण पलीकडच्या बाजूला स्मशानभूमी होती, म्हणून लोक स्मशानभूमीच्या परिसरात थोडं कमी जातात, रात्रीचं जातच नाही काही जण. जशी ती बाई गेली, हातीच्या मागून गेला नवरा. 10 हत्यार त्याने आणून ठेवलं होतं. आता तिला आधी मारावा तर ठोक्या हत्यार असू शकतं, त्याच्याबरोबर अजून कोण असू शकतं, गाते ठोक्या माघारी जाऊन द्या, मग याला बघत. हा, ते जसा माघारी गेला तसे अंधारात ते आला. काय त्यांचं बोलणं जर आपल्याला माहित नाही, इतके भयानक पद्धतीने सपासप वार केले, गळा सुद्धा चिरून टाकला स्वतःच्या बायकोचा. ती बॉडी पडली. ती दुसऱ्या दिवशी आले पोलीस, त्यांनी बघितलं, हा झोपलेला पोरांना घेऊन. मला काय तपास नाही बरं, रात्री आम्ही झोपलो होतो पोलिसांना. मग ती पंचनामा केला, PM ला पाठवली, कोणी मारलं काय. पोलिसांनी डोकं लावलं की बाबा जो कोणी आहे तो जवळपासचाच असला पाहिजे, हे काही तर्क असतात. ह्याला परत नवरा म्हणून बोलून घेतला चौकशीसाठी, सांग खरं काय बांधलं सांग. पोलिसांनी जास्त प्रेशर टाकलं, त्यांनी एक गोष्ट कबूल केली, म्हणला मारला असन, तिचं 2-4 ठोके होतं, मला कुणीतरी मारला असन.
जसे अनैतिक संबंध बाहेर होते ही कल्पना पोलिसांना गेली, त्यांनी लगेच खबरे पिरले सगळीकडे काय विषय होता. 4-5 ठोके तर पकडलेच बा तिकडं. पण हा ती ठोक्यांचं असं झालं पाहिजे, ते उगाच सदस्य झाले का ठोकेकर संघटनेचे, हा ती मरायला तयार असतात का बी. अर म्हणला तिकडं लय माझी यायची का साहेब, काय फुकाटणार पैसे घ्यायची, आता काय करत नाही का कोण तस काय, पण खून बी असले आपल्या डोक्यात नाही बाबा, कारण त्यांनी केलंच नव्हतं ना. ती म्हणले बऱ्याच जणांनी तर म्हणले आता आयुष्यात बोलाते हे मगर जाणे का नाही तत्वाचं पालन करायचं. कसं बी गुत्तोय माणूस. हा म्हणा नाही होतं ना, आम्ही मान्य करतो, पण तेवढ्या परत होतं, फुकट नव्हतं बरं का. हा ती काय सुप्पी बाई होती का, दारू पिऊन तुम्हाला माहित नाही आम्हालाच काय काय करायची, तुम्हाला आतलं कळायचं नाही. ही लय ठोकेकरांचा थोडी दुल्हाई केली, ठोकेकरांच्याकडून काय निघाना. परत पोलिसांनी जिथून सुरुवात आहे तिथंच परत आले, नवराच अजून ही केला पाहिजे. मग ऊस कसा रसात त्या चरखात घातल्यावर रस निघतो, तसा कार्यक्रम थोडा त्याला राबवला. मग त्यांनी कबूल केलं शेवट की ही हत्या मी स्वतः केलेली आहे, आणि हिचं दारू आणि हिचं बाहेर असलेले अनैतिक संबंध ह्याला कटाळून मला लय लाजल्याने व्हायचं, मला लय कसं तरी व्हायचं, मला ते सहनच व्हायना. मी इतके दिवस गप बसलो होतो पोरांत तोंडाकडे बघून, आता नाही म्हणला, सगळं ते स्टेटमेंट लेखी दिलं. अशा प्रकारे ती गेली, ते तुरुंगात गेला. राहिलेली 2 लेकरं मावशीच्या ताब्यात आहेत, मावशी सांभाळते. पण शेवटी फरक असतोच. हा म्हणजे शिऱ्याचा एवढा एवढा घास आहे. हा, स्वतःच्या लेकराला माणूस 70% देऊन 30%च दुसऱ्याच्या लेकराला देतं, हे कलियुग आहे. हा अशी फार थोड्या माऊले आहेत की समसमान देणार. हा, आपलं ते आपलंच, आपले आईबाप ते आपलेच आईबाप, आईबाप गेली आणि आपल्या दृष्टीने जग बुडालं. रामकृष्ण हरी माऊली.